आपल्याला अनेकदा वाटतं की आत्मविश्वास म्हणजे काय, तर सगळ्यात मोठा आवाज असणं किंवा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणं. पण आज आपण एका पूर्णपणे वेगळ्या आणि खूप जास्त शक्तिशाली आत्मविश्वासावर बोलणार आहोत. हा आत्मविश्वास दिखाव्याबद्दल नाहीये, तर आतून पूर्णपणे स्थिर असण्याबद्दल आहे. तर मग याचा नेमका अर्थ काय होतो? बघा, याचा अर्थ अगदी सोपा आहे. जेव्हा बाहेरच्या घटना किंवा लोकांची मतं आपल्या मनाची शांतता भंग करू शकत नाहीत, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनतो. हा काही देखावा नाही, ही एक आतून आलेली शांत, स्थिर शक्ती आहे. जरा कल्पना करा, तुम्ही अशा स्थितीत आहात जिथे कोणतीही टीका किंवा बाहेरचा गोंधळ तुम्हाला स्पर्शच करू शकत नाही. यालाच म्हणतात अस्पृश्य बनणं. ही एक दुर्मिळ पण खूपच प्रभावी अवस्था आहे, जी तुमची सगळी ऊर्जा वाचवते आणि नियंत्रण तुमच्याच हातात ठेवते. तर मग असा आत्मविश्वास मिळवायचा तरी कसा? पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे याची सुरुवात आतून होते. बाहेरच्या जगात शक्तिशाली दिसण्याआधी आपल्या खासगी विचारांमध्ये स्वतःचा आदर करणं गरजेचं आहे. इथे बघा, ह्या दोन प्रकारच्या आत्मविश्वासात जमीन आसमानाचा फरक आहे. एक आहे ठिसूळ आत्मविश्वास, जो सतत बाहेरून मिळणाऱ्या मान्यतेवर टिकून असतो आणि त्यामुळे आपली खूप ऊर्जा वाया जाते. आणि दुसरा आहे धोकादायक आत्मविश्वास, जो शांत, स्थिर आणि आत्मसन्मानावर टिकून असतो, ज्यामुळे आपली शक्ती उलट वाढते. हे सगळं आपल्या इनर व्हॉइस म्हणजे आपण स्वतःशी कसे बोलतो यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, अरे यार, हे माझ्याने नाही होणार असं स्वतःला म्हणण्याऐवजी असं म्हणून बघा, ठीक आहे, हे कठीण आहे, पण मी यातून मार्ग काढेन. हा एक छोटासा बदल आपल्या वागण्यात खूप मोठा फरक घडवून आणतो. आणि हाच तर खरा पाया आहे आत्मसन्मान. आणि हा आत्मसन्मान काही मोठमोठ्या यशांवर अवलंबून नसतो. तुम्ही रोज सकाळी लवकर उठण्याचा निश्चय करता आणि तो पाळताना, यातच खरा आत्मसन्मान दडलेला आहे. स्वतःला दिलेली छोटी छोटी वचनं पाळल्यानेच हा पाया मजबूत होतो. एकदा का हा आतला पाया पक्का झाला की तो बाहेरच्या जगात कसा दिसतो, चला बघूया शब्दांशिवाय आत्मविश्वास कसा दाखवता येतो. आणि गंमत म्हणजे खरा अधिकार आपण काय बोलतो यात नाही, तर आपण कसे वागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण शांततेचा वापर कसा करतो यात आहे. आपली देहबोली आणि शांत राहण्याची क्षमता हे शब्दांपेक्षा खूप जास्त प्रभावी ठरतं. संभाषणातला प्रत्येक शांत क्षण भरून काढायची घाई करू नका. त्याऐवजी शांततेला एक हत्यार म्हणून वापरा. थांबा, समोरच्या व्यक्तीचं निरीक्षण करा आणि मग अगदी विचारपूर्वक प्रतिक्रिया द्या. यामुळे नियंत्रण आपल्या हातात राहतं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपले शब्द काहीही सांगत असले तरी आपलं शरीर त्याआधीच खरं काय ते सांगून टाकतं. जर आपल्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असेल तर लोक आपल्या वागण्यावरच विश्वास ठेवणार. हीच आहे ती आत्मविश्वासाची न बोलता येणारी भाषा. उदाहरणार्थ, खोलीत प्रवेश करताना असे चाला जणू काही ती जागा आपलीच आहे. ताठ उभं राहा आणि शांत, स्थिर नजरेने संपर्क साधा. ह्या कृती बोललेल्या शब्दांपेक्षा खूप जास्त परिणामकारक असतात. पण खऱ्या आत्मविश्वासाची परीक्षा तेव्हा होते जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. चला बघूया, दबावाखाली, नकार आणि अस्वस्थतेच्या परिस्थितीत हा आत्मविश्वास कसा टिकून राहतो आणि उलट अजून मजबूत कसा होतो. दबावाखाली टिकून राहण्यासाठी आपल्याला एका गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलायला हवा. आणि ती गोष्ट म्हणजे नकार. नकाराला शेवट न मानता त्याला एक वेगळी दिशा म्हणून बघायला हवं. हा विचार खूपच शक्तिशाली आहे. प्रत्येक नाही म्हणजे अपयश नाही, तर ते आपल्याला योग्य होच्या एक पाऊल जवळ घेऊन जात आहे. नकार हा फक्त मार्गातला एक भाग आहे, तो शेवटचा थांबा नाही. जेव्हा आपण नकाराला वैयक्तिकरित्या घेणं थांबवतो आणि त्याला प्रगतीसाठीचा इंधन म्हणून बघतो, तेव्हा त्याची आपल्याला हरवण्याची शक्तीच संपून जाते. तो आपल्याला मागे खेचण्याऐवजी स्वतःला आणखी चांगलं बनवण्यासाठी एक साधन बनतो. आणि हे फक्त नकारापुरतं मर्यादित नाही. खरा आत्मविश्वास कधीच आरामात तयार होत नाही. तो अशा अस्वस्थ परिस्थितीत तयार होतो जिथे जायला बहुतेक लोक घाबरतात. याच कठीण जागा खऱ्या अर्थाने आपली शक्ती वाढवतात. आता आपण या तत्त्वज्ञानाच्या अगदी सर्वोच्च स्तरावर आलो आहोत. कशाचीही गरज नसण्याची कला ही संपूर्ण आंतरिक स्वातंत्र्याची अवस्था आहे. आता याचा अर्थ यश, पैसा किंवा नातेसंबंध नाकारणं असा अजिबात नाही. याचा अर्थ असा आहे की ह्या गोष्टी आपल्याला हव्या असू शकतात, पण आपल्या आनंदासाठी किंवा आत्मसन्मानासाठी त्यांची गरज नसते. हा एक प्रकारचा विरोधाभास आहे. जेव्हा तुम्ही लोकांच्या मान्यतेसाठी धडपडत नाही, तेव्हाच लोक तुमच्याकडे जास्त आकर्षित होतात. कारण तुमची शक्ती गरजेतून नाही, तर तुमच्या स्वतःच्या निवडीतून येत असते. तर शेवटी हा एकच प्रश्न उरतो. जरा विचार करा की ज्या क्षणी इतरांच्या मान्यतेची गरज संपेल, त्या क्षणी आपल्यासाठी काय काय शक्य होऊ शकतं.